प्रत्येक यशस्वी कथेमध्ये एक गोष्ट कॉमन असते, ती म्हणजे केवळ हुशारी नाही, नशीब नाही किंवा फक्त टॅलेंटही नाही. प्रत्येक यशस्वी कथेला जोडणारा जो एक मुख्य धागा आहे तो म्हणजे चिकाटी, पर्सिस्टन्स. आपल्याला एका रात्रीत मिळालेल्या यशाच्या गोष्टी ऐकायला खूप आवडतात. एखादा मुलगा अचानक स्टार झाला, एखादा व्यवसाय एकदम मोठा झाला. पण जेव्हा तुम्ही जवळून पाहता तेव्हा समजते की त्या एका रात्रीच्या यशामागे अनेक वर्षांची धडपड असते. नवाजुद्दीन सिद्दीकी यांचं उदाहरण घ्या. आज आपण त्यांना एक मोठा अभिनेता मानतो, पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी 15 ते 12 वर्षे मुंबईत संघर्ष केला. कधी वॉचमनची नोकरी केली तर कधी छोटी मोठी कामे केली. डझनभर ऑडिशन्समध्ये त्यांना नाकारलं गेलं. जर त्यांनी 5 ते 6 वर्षांतच हार मानली असती तर आज आपल्याला नवाज दिसला नसता. धीरूभाई अंबानी जेव्हा पेट्रोल पंपावर काम करायचे तेव्हा त्यांच्याकडे फक्त एक स्वप्न होतं. हजारो वेळा लोक त्यांना हसले असतील, व्यवसायात अडचणी आल्या असतील, पण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. चिकाटी होती म्हणूनच एका सामान्य माणसानं रिलायन्स सारखं साम्राज्य उभं केलं. आपल्या क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली यांचं उदाहरण पहा. लोक म्हणतात की त्यांच्या हातात जादू आहे, पण ती जादू नाहीये. जेव्हा अख्खं जग झोपलेलं असतं तेव्हा पहाटे 4 वाजता ग्राउंडवर जाऊन केलेला सराव म्हणजे ती जादू आहे. आपण त्यांचे शतक पाहतो, पण त्यामागे त्यांनी झेललेले हजारो अपयश आणि घेतलेले कष्ट आपल्याला दिसत नाहीत. चिकाटी ही गोष्ट दिसायला लय भारी किंवा ग्लॅमरस नसते. उलट ती खूप कंटाळवाणी असते. समोरून उत्तर येत नसतानाही पुन्हा प्रयत्न करणे, शरीर थकलेलं असतानाही सराव करणे, कामात चूक झाली की पुन्हा शून्यापासून सुरुवात करणे. समोरून कुणी नाही म्हटलं की त्याचा अर्थ काम संपलं असा न घेता अजून वेळ आली नाही असा घेणे म्हणजे चिकाटी. टॅलेंटमुळे तुम्ही सुरुवात करू शकता, टॅलेंटमुळे तुमच्यासाठी दरवाजे उघडतील. पण चिकाटीशिवाय टॅलेंट म्हणजे फक्त शोपीस आहे, त्यातून प्रगती होत नाही. नशीबही कधीतरी साथ देईल, पण जर तुम्ही सुरुवातीच्या संकटातच मैदान सोडून पळालात तर जेव्हा नशीब तुमची वाट पाहत असेल तेव्हा तुम्ही तिथे नसालच. चिकाटी जिद्द कशी निर्माण करायची, तर ही जिद्द कशी येते या 3 साध्या गोष्टी लक्षात ठेवा. 1. अडचणी येणारच हे मान्य करा. रस्ता कठीण असणार आहे हे आधीच मनात पक्क करा. म्हणजे जेव्हा संकट येईल तेव्हा तुम्ही घाबरणार नाही. त्रास होणं हेच प्रगतीचं लक्षण आहे. 2. रिझल्टपेक्षा मेहनतीवर लक्ष द्या. आज किती पैसे कमावले किंवा किती यश मिळालं यापेक्षा आज मी माझं 100% काम केलं का यावर लक्ष द्या. धावण्यावर लक्ष द्या. शर्यत जिंकण्याचं टेन्शन घेऊ नका. 3. अजून थोडा वेळ द्या. जेव्हा वाटेल की आता सगळं सोडून द्यावं तेव्हा स्वतःला सांगा, फक्त अजून 30 दिवस मी जीव लावून प्रयत्न करेन, मग बघू काय होतंय. लक्षात ठेवा, बहुतेक लोक 29व्या दिवशी हार मानतात आणि 31व्या दिवशी चमत्कार घडणार असतो. ही तुमची खरी परीक्षा आहे. जेव्हा कामातला उत्साह कमी होतो, मजा येणं बंद होतं, तरीही तुम्ही ते काम करायला तयार आहात का? कारण प्रत्येक मोठ्या कथेच्या मधला काळ हा फक्त संघर्षाचा असतो. तिथे टाळ्या नसतात, कौतुक नसतं, असते ती फक्त तुमची पुढे जाण्याची जिद्द. तुम्ही सर्वात हुशार असण्याची गरज नाही, तुमच्याकडे खूप पैसे असण्याचीही गरज नाही. तुम्हाला फक्त ती व्यक्ती बनायचं आहे जी शेवटपर्यंत मैदानात उभी राहते. तोच तो मुख्य धागा आहे चिकाटी. हाच तो धागा आहे जो प्रत्येक मोठ्या माणसाच्या आयुष्यात असतो आणि तोच तुमच्या आयुष्यातही असायला हवा.